वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक, आपण 2 वाजता रात्रीचा ब्लॉग सुरू केलेला आहे. रात्र झाली होती, आपलं काम चालूच होतं. थंडी तर लय बेकारच वाजत होते राव. अर्धा रात्री असं थंडत होतो मी तर. मग काय तिथं असं काय तर बघायला भेटलं मला. ए भाई भैया, ए भैया भैया उठ रे. भाऊ तर कोमातच गेला होता. ह्यांचं कसं आहे, काम कमी आणि गप्पा जास्त. आपलं काय एकदम निवांत काम होतं. मग इकडं तिकडे फिरायचं, व्हिडिओ शूट करायचं, एवढंच काम आपलं. मग इथून गेलो सरकडे, सरला येतं ती झोप. मग फ्लावर लय भारी सजवलेलं, तिकडून जरा बघितलो. हे सर सांगला ते त्यांना नीट त्यांचं काम. ओ सर, सर झाली का झोप सर? हो सर झाली का झोप? सर तर मला काय बोला नाही, नुसतं डोळे चोळत होते. इथं बघितलो तर काय, इथं रेल्वे दिसली की मला. तरी 4 जण घेऊन जात होते मोठं लढ बॅनर घेऊन. बघतो तर काय, मी सगळेजण सिरियस होते. काय झालं होतं की या बॅनरसाठी. मग इथले इथं आपण बाहेर गेलेलं परवडते म्हणलो. बाहेर आलो मी. बाहेर आल्यावर सुख मिळालं नाही, पण थंडी भरपूर मिळाली राव. थंडी जर वाजत होती, थंडगार, कुठं पण थंडगार वारं सुटत होतं. पुढे येऊन बघतो तर काय, सर तर नुसतं लांब लांब येऊन व्यस्त होते राव. बाहेर येण्याचा काहीतरी फायदा झाला. मामाने लावले होते सिक्युरिटी. बसलो इथं 5-10 मिनिट जरा मामापाशी. मग बसले, इथले झाल्यानंतर आलो. कॅमेरा क्वालिटी नाही बरोबर तेवढी. मध्ये येऊन बघतो तर काय, बाबा 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 नुसते फोनवर व्यस्त होते सगळेजण. मीच काय एकटा असं सिंगल हँडला म्हणतो. तर सर म्हणत झोपवलेल्या जागा बघ. आता सरला जागा कुठं बघू. ह्या तर सरची झाली होती झोप. झोप घेऊन आता इकडे तिकडे हिंडत होते सर. बाकी मग आता भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर